हा प्रश्न सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या चॅप्टरवर सीईटी 2022 ला विचारलाय. आयडेंटिफाय द डिव्हाइसेस विच वर्क ऑन सोलर एनर्जी. नंबर 1 फोटो डायोड, नंबर 2 फोटोव्होल्टाइक सेल, नंबर 3 लाइट इमिटिंग डायोड अँड नंबर 4 फोटो थर्मल डिव्हाइसेस. मग आता सोलर एनर्जीवर कोणतं डिव्हाइस वर्क करतं? तर जे डिव्हाइस सोलर एनर्जीचं लाईट एनर्जीत कन्वर्जन करतं त्याला आपण फोटोव्होल्टाइक सेल असं म्हणतो, आणि जी सेल सोलर एनर्जीचं हीट एनर्जी कन्वर्जन करते त्याला आपण फोटो थर्मल असं म्हणतो. आपल्याला माहितीये आपण सोलर दोन कामासाठी वापरतो, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याकरता आणि हीट प्रोड्यूस करण्याकरता. ज्याच्यावर आपण पाणी तापवतो त्याच्यात हीट होते आणि ज्याच्यापासून लाईट जनरेट होतो त्याला सोलर एनर्जी लाईट मध्ये कन्वर्ट होते. मग दोन्ही पण सोलर डिव्हाइस कशा तर फोटोव्होल्टाइक मध्ये पण आणि फोटो थर्मल मध्ये पण. मग फोटोव्होल्टाइक सेकंड ऑप्शन आहे आणि फोटो थर्मल चौथा ऑप्शन आहे. हे दोन्ही असलेला ऑप्शन ए आहे आणि म्हणून ए हा करेक्ट ऑप्शन आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग थिंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.